नमस्कार मित्रांनो, आज नवीन व्हिडिओ परत चालू करतोय आणि खूप मागे व्हिडिओ टाकलेली तर तेव्हा मी शिर्डीला गेलो होतो. परत व्हिडिओ बनवतो आणि मी चाललो आहे वे टू अलिबाग. माझे फॅमिली आहेत आणि दादा आला आहे सध्या इथे गाडी घेऊन आम्हाला पिकअप करण्यासाठी. लोकेशन नाही सांगत मी, डायरेक्ट निघतो आहे. चला गाडीमध्ये भेटू. बघा आज ड्रायव्हिंग वाटतं मी करणार आहे गाडीमध्ये. मग कॅमेरा चेंज कर. दिसतो मी? अरे वा, लाईव्ह का? येस, अल्ट्रा वाईड आजचा दिवस आहे ना आपल्याकडे. चार्जर गाडी हां, टाईप सी. किती एमएच ची बॅटरी त्याची? एमएच 04 नाही का? एवढी क्वालिटी वाढवली तेवढी बॅटरी ॲब्झॉर्ब करते. झूम करून त्या बिल्डिंग मधल्या त्या काचावर लागलेला शंभर नाही दिसत का? बरोबर एकदा झूम करून. नाही आहे झूमचा ऑप्शन 1x4 आहे. समोर बीबी का मकबरा बनणार आहे. काय नाही बनणार, काय पण बोलतोय. हे बघ, बीबी के मकबऱ्यातल्या त्या बीबी चालल्यात बघ पुढं. त्या बाजूला इथूनच आम्हाला नेतात दररोज कामाला. 4 तास 140 किलोमीटर. मी जाणार भाजी बनवून दिली नाही तर मागच्या ना आज मी बरोबर त्याचा हलवाच बनवायचा. भाजी उचल बनवून टाकलं. तुम्ही परत तसाच करा, आम्ही परत आपटतो तुम्हाला. उचल का? तुम्हाला भाकरी लावून खायला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आंघोळ केली का नाही? जा करा, टाइम झाला काय हो? गेला 9 वाजला तरी आंघोळीचा राहिलाय तो. हा का तोंडाचा रागवले बघ ती बघ. ए तू कॅमेरा पकडला कुठं? रागवली ती. अरे झेंडू कॅमेरा तिकडे फिरवायचा नाही ना दिसत. काय नाही, झूम करायचा. झूम आउट झूमत ना. इथे ते स्क्रीन टाइम वाढवत होतं. नाही नको, चार्जिंग कपल 100% आता पण काय बात करूस. आपलं आहे ना, काय आहे तुझ्याकडे? पिन लावायची ती. टाटा तुझ्या त्याच्यात घेतला तर जाऊ दे ना, मग आपण याच्यात बघू. चांदी मुली इथे येत नाही, जाम होता घेते बघ. आपण बाहेरून गेलो असतो ना. हा ते काय वंदा जाना काय लिहिलंय रे त्या? वंदना डेकोरेटर्स. धीरदा मला काय बोलतो माहिती का? रात्री धीरदा मग मजा तुमची उद्या. काय मजा, तू येत नाही त्याला काय करू? नाही रे, नाही जमत, पैसे नाही येत. मी दादाच्या जीवावर चालला. कोणाच्या जीवावर? माझे ना. मी सागराच्या जीवावर आहे. तो खर्च करणार सगळा खाण्यापिण्याचा. लाखात तपास. काय लाखात तपास. विषय चेंज करतो. विषय चेंज करतो तो. इकडून घे खड्डा. किती मोठा खड्डा? म्हणजे गाडी अशी झाली बघ, बाईकवाला गेला. तो बाजूला रेग्युलर रस्ता आहे, तेरे को बोला मी. अरे बाजूला होत नाही ना, इथं चिपकून जावं गाडी. आता चल सुसाट, काय नाही. काय सुसाट हायवे का? मित्रांनो, आता आपण मुंब्रा देवीच्या डोंगराला आपण वेलसा घालून पुढे जाणार आहे. हा, जिथं तुम्हाला सकाळ सकाळी जे डॉल्फिन बसल्या दिसतात. मग राखायला बसले असतात ते हा. लोकं दिसतील तुम्हाला. डब्बा घेऊन बसतात ते पाण्याचा, त्याला जाम ताण लागते ना. बघा
कळव्याला पोचलो आपण. कळवा. मग बाजूला ट्रेन बघा, ट्रेन. तू नको बघू, तुम्हाला काय सांगतो ट्रेन बघा. मी कॅमेरामध्ये ते लोक आहेत ना त्यांना सांगतो. लोक आहेत ते कॅमेरा काढ बाहेर त्यांना. एवढी डब्यात तेवढी लोक ठेवल्यात. कोलीवाडा थांबा, ऍक्सिडेंट झाला इथं सकाळी सकाळी. काल पण अरे त्या विक्रमगडमध्ये ऍक्सिडेंट झालेला. त्या ॲम्ब्युलन्सवाला आला, इकडून घेतो पेशंट घेतला. काय करणार मी. ठाणे रूल ग्रामीण, ठाणे ग्रामीण पोलीस. काय काय खातोय, काय खातोय, चाय पिलो. काय करतो दाखव. हे बाई ट्रेन बघ, ट्रेन दाखव लोकांना, त्याने बघितलं. बघा बाजूला खाडी पण आहे. अजून तुम्हाला काय बघायचं आहे का? बघा या मुरादेवीचं दर्शन घ्या. मध्ये मध्ये स्टॉप करा छोट्या हा. छोट्या, नंतर एक्सपोर्ट करायला टाइम घेतो. छोट्या राहिला तर त्याला डाटा केबल ही डाटा केबल नाही ऍप आहे त्याची. नाही नाही, लोणावळा आलं आणि अलिबाग आलं. पुढे जाऊन असा फाटा येणार आहे, फाटा. बिल्डिंगचं टॉप फ्लोर आपल्याला इथं सुसाईड पॉइंट. इथं त्या दिवशी आमची गाडी या झाली, या झाली बंद झाली बंद झाली. महानगरपालिकेची. काय बघ त्या पुढचा ते असते ना काय या. गार्ड, त्या तिथं पडलेला. आम्ही घेतली रस्सी, बांधला न गेलो परत. काय बात करतोस. एवढी भंगार गाडी ठाणे मावळ. बघा आईला. Oh my God. किती ऊच काय आहे. लटकवलंय हा बोंबील चुकत घातल्यात. ते काय करायला लावलंय? अगं माझी आई त्या जाली लावायला लावली त्याला. हा बरोबर. ही लोक मरतील ना त्या पडल्यावर. ओ माय गॉड, दिस इज सो फॅब्युलस. कराच घसता पाणी घ्यायचा, मग त्याच्यात लिंबू पिलायचा. येतो का आता? थोडी साखर घालायची. काय करायचंय? सरबत बनवून पियाचा. दादूस मिनी वांग बनवलं. अरे देवा, हे तुमच्या मनात आहे. ते माझ्या हातात नाही, ते त्यांना कळतच नाही. अगं देवा, काय इज्जत. पण त्याच्या हातात होता. तर मित्रांनो, आता तुम्ही फालतूगिरी बघितली असेल आमची. अशीच फालतूगिरी चालू आहे अख्ख्या प्रवासामध्ये. हा. माझ्या अंगकाठीवर जाऊ नका, मी जाम डेंजर है. हाँ कभी आओ हमारे भिवंडी में, सब पता चलेगा. भिवंडी नको घेऊ. जाऊ. व्हिडिओ चालू केली काय बोललो. हे बरं असं असतंय तो, मी दाखवत नाही. मग काय टाकू मग युट्यूबला? युट्यूबला अरे अरे ना तो भारी ज्ञान सारखं आहे. म्हणजे नाही एमएच गाडीचं नावच तसं आहे ना. सूर्य दिसत नाही, म्यूट केलाय. तू काहीतरी बोलणार होतास. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललेलो मस्त एकदम काशीद बीचला. काशीद बीचला फिरायला चालू. आणि काशीद बीच हा मुरुडच्या साईड काय नाही म्हणतात, तालुका नाही, तालुका नाही, हा तालुक मुरुड. आणि आम्ही आता मुरुड जंजिरा पण जाणार आहेत, कारण की सागरदा आखा खर्च करणार आहे. सागरदाच्या नावाचा उदो लाईक करा, सागरदासाठी लाईक करा. तुम्ही लाईक कराल तर तो खर्च करेल. त्याची लाल करा, बटन दाबून लाल करा.
नका बघा लाल होत नंतर सांगते लाल आहे लाल आहे येतो लाल आहे. आपण नाही का बघितलेली लोणावलेला लाल हा आयला अख्खा रस्ता ती समोर लाल नाही दा लाल. बाईक बाईक पिंकी होती हा, ये तो पिंक है. स्प्लेंडर वर ना, ना. अरे आपल्या आवाक्याच्या बाहेर होती ती. आपण आवाक्यात होतो. असा हात घालून तो आपण बल्ब घेऊ शकत नाही ना. लिमिट मध्ये राहायला लागतंय. हे बघ हे बघ कबूतर दाखव ना. मला काय दाखवतो हिर्या तिकडे कॅमेरा. अरे ब्रिज दाखव ब्रिज रस्ता दाखव माणसांना. ये रस्त्याने गेल्यावर तुम्हाला असा खड्डा लागल मग गाडी थोडीशी अशी होईल. नाही ट्रॅफिक लागलीच. बाहेरचा नजारा चांगला नाही तर काय दाखवू. काय दाखवू थांबा तिकडे गेल्यावर काशी तिथे दाखव. अरे देवा माय गॉड पाय खाली चालल्यात. छत्रपती सूत्र जाऊ दे चल. सूत्र चालू झाला का. चालू झाली. आता नाश्ता करायचा आहे आम्हाला मित्रांनो. आम्ही हॉटेल कैलास भुवन स्नॅक्स अँड चायनीज कॉर्नर मी या ठिकाणी जातो आहे. त्या बाजूला रोडच्या थांबा जरा. नको वडापाव नको. बघून रस्ता क्रॉस करत आहे. बघा हॉटेल इथे असं. मगाशी काका जे भेटलेले ना आम्हाला ते मला बोलतात ते बोलत होते का यूट्यूब चॅनल आहे का चॅनल आहे का म्हणलं हो यूट्यूब चॅनल. मी काय चॅनल वगैरे काही दिलं नाही त्यांना. पुढे आलो जरा दादाला विचारायचं होतं तेव्हा मी काय बोललो नाही लगेच निघालो तिथून. आणि आता इकडे लोक बसलेले ना तर नुसते माझ्याकडे बघत होते. मी हा कॅमेरा आहे ना तो माझ्या दादाचे वहिनीचे भावाचा आहे म्हणजे मेवण्याचा आहे. त्यांनी कॅमेरा घेतला आहे ना मग त्याच्यातून मी शूटिंग करते ही व्हिडिओ. म्हणजे हा ब्लॉग आणि हा माझा मोबाईल हा बाजूला आहे सध्या. त्याच्यातून पण काढतो काही फुटेज. आता बघू नाश्त्यासाठी ऑर्डर दिला आहे म्हणजे अंडा भुर्जी काहीतरी घेणार आहे आम्ही आणि वडे. दादानी भाकरी वगैरे आणल्यात तेच आम्ही नाश्ता करणार आहे. हे बघा हा बेमटे आहे. मित्रांनो आता मी रेवदंडा या CNG पेट्रोल पंपावर पोचलो आणि जरा वॉशरूमला जाऊन येतो. माझ्या जोडीला माझे काय बोलतात त्याला जाऊ द्या मला नाही माहीत. जरा थांबा कुठं हे पेट्रोल वॉशरूमला जातो मग परत तुमच्यासोबत काही घेऊन. दमदारे दमदारे मस्त मस्त दारे दमदारे दमदारे मस्त मस्त अरे दमदारे दमदम मस्त मस्त वाट लावली गाण्याची. तेरे क्या जीना. साऊंड इफेक्ट गाणं म्हणून टाकलं इथले. ऑटो कोणता बोल आता. तर आपण मित्रांनो CNG टाकून आपण जाऊ तिकडे मग भेटू.
नमस्कार मित्रांनो, आता आम्ही एका सी बीच फॉर्ट कॅम्पिंग या ठिकाणी पोचलो आहे. एक मिनटं हे दा इथं लाव ना. अरे नाही ना जागा. आहे येत गाडी बसणार आहे. पण हात लावून तर मित्रांनो आता आम्ही कुठून चाललो का कुठून रेवदंडा किल्ला. बोल आता. आम्ही आता रेवदंडा किल्ल्यावर आलो. आता किल्ल्याचं नाव ॲक्च्युली मला नाही माहिती, ती तशी लिहिलं असेल. हा रेवदंडा किल्लाच आहे, पण ती नाही तशी एकदम सातखानी बुरुज बुरुज सातखानी बुरुज सातखानी बुरुज असं नाव आहे त्याचं. सातखानी आता माझा तुम्हाला आवाज. 7 मजले. हां 7 मजल्याची बुरुज होती बुरुज म्हणजे बिल्डिंग. बिल्डिंग. हां येस, जस्ट लाईक 7 दॅट. मजली बिल्डिंग. हां तर आता माझ्या समोर वाईल्ड एंगल चालू शकतो. हां सगळं दिसतात बरोबर. हे बघा सातखानी बुरुज अशा ठिकाणी आम्ही पोचलोय. बापूस. इथं सगळ्या सूचना वगैरे लावल्यात. आता आम्ही एंट्री करतो आतमध्ये. हाय मुझे पहुंचेंगे भी ना. नाही हो, मजे की बात. ह्या किल्ल्यामध्ये अय बाईच्या बायो. मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे. बघा फक्त तुम्ही इकडे. तुम्ही जर ही गोष्ट म्हणजे हा जो 7 माली बुरुज बघतायत, तुम्ही नीट बघाल तर तुम्हाला दिसेल की हा एकदम असा कालसर पडलेला. आता आय डोंट नो कालसर असा का पडलेला आहे, कारण की मी तेव्हा नव्हतो ना बघायला. मी आता आलो आहे, तर मला नाही माहिती. मला नका विचारू काला का पडलाय. चल. तर आता मित्रांनो आम्ही फोटो वगैरे शूट करतो आणि नंतर परत येतो. काय वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. ओके. खपला. नमस्कार मित्रांनो, मी आता सातखानी बुरुज या ठिकाणी आलो आहे. रेवदंडा अलिबाग या ठिकाणी आलो आहे. तर तुम्हाला या दाखवतो. मित्रांनो इथे 4-5 बोगदे आहेत, त्याच्यात तुम्ही वरती चढू शकता. इकडे जायचं नाही, इकडे या मागे या ठिकाणी बुरुज. हे बघा अशा ठिकाणी 7 मजलीचा बुरुज बांधलाय. बुरुज म्हणजे बिल्डिंग असं म्हणतात आपल्या भाषेमध्ये. आणि इकडून पण तोच रस्ता आहे, मगाशी मी तुम्हाला दाखवला. इकडे पण तेच आहे आणि इकडे पण आलं पाहिजे त्याच्यात. बघा हे तोफ आहे तिकडे ठेवल्यात आणि हे तोफेवरीला बसून त्या ठिकाणी. इथं तुम्ही बघू शकता सगळीकडे कशा प्रकारे गार्डन वगैरे बनवलंय. आणि व्हिडिओ स्टॉप करा. हे बघा मित्रांनो, मगाशी बोलल्याप्रमाणे माझे मागे सातखानी बुरुज असं नाव आहे. आणि इकडे एंट्री बंद केले मागे जाण्यासाठी. मागे तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे समुद्र आहे आणि तिकडे फोटोशूट करता येतो, पण त्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. इथं नो एंट्री असे लिहिलेलं आहे आणि खाली बघा. तर आपण तिकडे जाऊ शकत नाही. आणि तुम्हाला मागाशी दाखवले तोफ आहेत तिकडे 7, 8 किंवा 9 असे तोफ आहेत. आता मी डबा घेऊन चाललो, डबा घेऊन समुद्रावर. लेडीज नाही डबा येतो खाण्याचा डबा. तुम्ही काय विचार करू नका. हे बघा फोटोशूट पण चालले आहे बघा. तेव्हा सांगतो लवकर लग्न करू नका. जास्तीत जास्त 30 वय लास्ट ठेवा, नंतर लग्न करा. तुम्हाला त्या पोरी पळून चाललेलं नाही कधी. हे बघा इकडे पण डिस्टर्ब, फोटो शूटिंगसाठी डिस्टर्ब होतं यांना. तेव्हा अशा ठिकाणी कधी घेऊन नाही यायचं पोरींना. पोरं आलं तर कधी बायचान्स खूप मजा येते. चला आता तुम्हाला डायरेक्ट पूर्ण रिव्ह्यू देतो सातखानी बुरुज या ठिकाणाची. थांबा.
मित्रांनो माझा भाऊ काहीतरी बोलतोय तर ते तुम्ही ऐका. शांत आणि- चित्तेने ऐका हा. अशी माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. करा कष्ट महाराष्ट्र. सबस्क्राईब करा. बोला. हां, तर जसं तुम्ही बघू शकता 1945 साली जेव्हा आपला भारत देश कदाचित स्वातंत्र्य नसेल झाला का नाही झाला, ठीक आहे चल नसेल झाला, मग तेव्हा असं काय झालं माहिती आहे का, त्या टायमाला होतं जवळपास गाढवाचं लगीन. गाढवाच्या लग्नाच्या टायमाला एक राजा होता. त्या राजाने सांगितलं होतं की त्याच्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला जो पण, अरे बाबा हो बाबा थांब ना जरा तिकडे ना, नुसती बोंबल. अरे थांबा नाही तर कॉन्टेंट चालणार नाही इथं. येते आवाज. मी कॅमेरामध्ये तेव्हा फंक्शन आहे ना तो चालू केलाय मी. हा तर मला सांगायचं एवढंच आहे का आता मी तो बसलोय ना, जरा गारगार वाटते, खूप बरं वाटतं. मग बघू नका असं. अरे इकडे ना, अरे येते ना आवाज आता, आवाज नाही येणार. येते बरोबर. काय वाटतं आपण आतमध्ये जाऊन सुटून राहिलो, नको मग बाहेर जा. अरे मग आतमधून तुला सांगायचं काय तिकडे, चल ना. नको, मी फालतूक मध्ये ब्लॉग नाही टाकणार मी. फालतूचा ब्लॉग नाही नाही एकदम. नाही ते जास्त बळा नाही मारायचा. अरे तिकडे फुलासारखी बायको आहे, तिचा फोटो काढता, फुलाचा फोटो काढलेला आहे. तर मी तुम्हाला सांगायचं, अरे येते तर आवाज बरोबर. हा दादू बरू आपण नाही बसून नको. बसून नाही, इंटरव्ह्यू बसूनच. कुत्रे राइट को देखो, राइट को राइटनेस आहे. हा ते हे काय बोलतो ऑइल नाही का, ऑइल. हा ते माल इथून लगे असं वरती चढतो ना तिकडे, पण ती बंद आहे बहुतेक. झुक 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 आगीने गाडी. पाण्याचा कलर मला वेगळा दिसतंय. दुरांच्या तिथं गेल्यावर पचका नाही झाला पाहिजे. बघा मित्रांनो, आता हे टर्नच्या नंतर, वळणाच्या नंतर आपण काशीत. ए माकड 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 माकड. यो पाय यो पाय यो पाय. उस्मान माकड, उस्मान यो पाय. बघा लागला तुझ्यासारखं आहे ना. माझ्यासारखं. आमच्या राईट साईडला काशीद बीच आहे आणि आम्ही लेफ्ट साईडला आहे. तर पुढे जाऊन टर्न. महाराष्ट्र परिवहन. थांबायचं का चल पहिले रूम बुक करू. संध्याकाळी हे बघा मित्रांनो, आपण काशीद बीचला पाणी आहे रे पोहोचलो. व्यवस्थित. लाटाच येत नाही भाई. काय लाटा येत नाही, ओटी लागली असेल तर लाट काय. अंधार पडल्यावर नाही, थोडा येऊन ना संध्याकाळी. आता 4 वाजले. नंतरला भेटू मित्रांनो. आता रूम वर जातो. रूम वर गेल्यावर बघू आपण भेटू आपण. उद्या अख्खा दिवस पाहिजे मला. मित्रांनो आता आपण रूमच्या ठिकाणी पोचलोय आणि मला बघून सगळे हसतात. येते का नाही बघू द्या. हा येते येते. तर बॅगे वगैरे घेऊन चालल्यात ते बघा. मातोश्री नाव आहे. गेस्ट हाऊस थोडं बेचच्या थोडंसं पुढे मातोश्री गेस्ट हाऊस आहे असं लिहिलेलं आहे. आणि हे बघा बेमट्या चाललं, बेमट्या. वरती रूम आहे आपला आणि मी आल्याला इथे डायरेक्ट झोपून दिलंय. फ्रेश होतो, मग संध्याकाळी आपण बीचवर परत जाऊ. तिथे बीचवर गेल्याच्या नंतर मग बघू पुढचं काय आहे. चला फ्रेश होतो, मग परत येतो. बाय. मित्रांनो दादा बोलला का आपल्याला समुद्र किनारी जायचं आहे. तर आम्ही हॉटेल समोरून एक रस्ता जातो
हे बघा मोरीची इथं दिसली का माझी मोरी. तर आम्ही जातो आहे समोर. हे बघा असा रोड आहे. तर आम्हाला ते नाल्यातून असं चालत वगैरे जावं लागेल. आलो. तर आता असं चिंचेच्या कड्याला चालत वगैरे जातो. हे बघा समोर समुद्र आहे म्हणजे किनारपट्टा. आणि चालले चालत चला पुढे गेलो भेटू. आता आम्ही एंट्री केली इथे येण्यासाठी. तर आम्हाला इथे चांगल्या प्रकारे जागा मिळाली. आम्ही नाईटला इथे येणार आहे बसण्यासाठी असं करण्यासाठी. शुभ सकाळ. सकाळ. आता रात्री वगैरे आम्ही व्हिडिओ घेतली नाही. डायरेक्ट आम्ही जेवलो झोपलो मस्ती केली. म्हणजे भूताच्या बाता करत होता रात्री. आता आम्ही कपडे घालतो चड्डी पट्टी. ए इथं नाही यायचा तिकडे डायरेक्ट. तर आता थांबा जरा. आता बीचवर जाणार आहे आम्ही आंघोळ करण्यासाठी. मग तिकडून आम्ही तिकडं तर येणार आहे. संध्याकाळी बघू काय असेल त्या. पहिली बीचची मजा करून घेऊ. बाकी सगळा हा सांगेल ते आहे ना कम्फर्टेबल. हॅलो मित्रांनो सगळा हा रूम येतो जिथे आपण आजची नाही तर रात्र काढलेली. आणि आता आपण बाहेर जाऊन जायचं तुम्हाला दाखवतो परिसर. बघा इकडे रूम आहेत. इकडे पण त्यांची नाश्ता आला. हे दा नाश्ता आला पण आता सागर ना नाश्ता. हे बघा इथे वरती दोनच रूम आहेत. आणि आपण इथे वस्तीला होतो. नाश्ता दाखवतो. नाश्ता आलेला आहे. हे बाहेर दिसतंय. थांब असंच थांब इकडे फिर. आता इकडे फिर. असं वरती कर. थोड्या जवळ घे. हा नको तिथं वरती पडल का यार. ते व्हिडिओ मध्ये तसंच येते. मी नाही पेत. जास्त असतं तर पिला असता. परवाच्या दिवशी आम्ही कुठे गेलो बिबियानाला गेलो. बिबी काय ना तिथं बर्गर खाल्ला. आजचा दिवस त्या दिवशी बर्गर ठुसला. तो पहिला दिवस होता. त्याच्यानंतर काही नाही खाल्ला. असा आपली गोष्टी खाण्याची वाट लागेल शिकायची. मी तुम्हाला सांगतो लिक्के पण काय पण असं थोडी काय पण बाहेरचं नाही खात. सगळ्या बॅलन्स मध्ये खायला. आता चला मित्रांनो आता आम्ही निघतो इथून. थेट आम्ही जातो बीच त्या ठिकाणी. मग आपण तिथे गेल्यावर बघू काय असतं ते. हे बघा सगळे तयारी झाली. सगळे बसल्यात.
दिसतं का बघ? येस, परफेक्ट. तर मित्रांनो आता आम्ही बीचवर पोहोचलोय आणि आतमध्ये जातो. बीच दाखवतो. इकडे दुकान आहेत बाजूला, आजूबाजूला. आम्हा बीचवर जातो, तुम्हाला दाखवतो सगळं. 1 मिनटं बघा. समोरच बीच आहे आणि इथे एंट्री वगैरे. आम्ही तिकडे थांबणार होतो लेफ्ट साईडला, तिकडे थांबलो नाही आम्ही कारण की गर्दी खूप होती. तर इकडे आलो. पुढून तुम्हाला सगळं चांगलं दिसेल. हे बघा, पब्लिक पण आहे. मला दिसत नाही. हां, दिसतंय. हे बघा, इथे पाणी पण आहे. हा बीच. सध्या तिथे ओटी गेले. ओटी म्हणजे पाणी आतमध्ये गेलंय. काल सगळं भरलेलं होतं. थोडं थांबल्याच्या नंतर परत पाणी येईल, मग आपण परत पाण्यामध्ये जाऊ. ठीक आहे. तर बघितलं असं तुम्ही. आम्ही परत जातो, गाडीचे ते कपडे चेंज करतो आणि परत येतो. चालेल, होल्ड करा, अजून खूप बाकी दाखवण्यासाठी. येतो. तर नाही बघा, समोरच आपले बंधू भगिनी तर पुढं जा. हे बघा दादा, आता पाणी आतमध्ये काय केलंय? हे बघा, मासे पकडण्यासाठी थांबल्यात. हे बघा, वाटते तुम्हाला पाणी पितो ना. फोटो व्हिडिओ काय नाही जा इकडे. मला व्हिडिओ काढायचे आता. काय काढायचंय? व्हिडिओ सगळ्यांचे ग्रुपचा एक असं आहे का? मग थांबा ना जरा. हे पाणी इथे क्लिअर आहे. हेलो ब्लॉग, वेलकम टू माय गाइस. हेलो. मित्रांनो, आता तुम्हाला पाणी दाखवतो. पाणी कशा प्रकारे दिसतो, त्याच्यामध्ये किती मीठ आहे ते पण तुम्हाला चाकून वगैरे दाखवू आम्ही. आणि हे बघा, घोडं वगैरे असा सुंदर असं घोडे आहेत. तुम्हाला काय स्टंट पेंट करायचं असं तुम्ही ते येऊ शकता. हे बघा, आपला मिस्टर ब्लॅक डेव्हिल आणि एमटी रायडर. ओ माय गॉड, पाण्यात टाकून दाखवा. पाय पण दिसतो. तुम्ही तर डानूला गेला तर ना, डानूला ते एवढं पाय पण दिसणार नाही. आज संडेच्यामुळे खूप असे फॅमिली टुरिस्ट इथे फिरायला येतात आणि आपण सुद्धा आलोय फिरण्यासाठी. हे बघा, आता आमचे फोटोशूट वगैरे झाले तर आम्ही फोटो दाखवा. एक फोटो दाखवा. एकच बघा, हा आमचा ग्रुप फोटो आहे. मी चष्मा नाही घातलेला बघतोय. झालं, आता आम्ही आंघोळ करायला उतरणारच आहेत, पण अजून 12 वाजलेलं नाही ना. 12 वाजल्यावर कसं ओटी येईल ना. ओटी नाही, भरती येईल. भरती आल्याच्यानंतर कसं चांगलं येईल ना. लाटा वगैरे अजून उपकार होतील. अजून चला मित्रांनो, आता फोटोशूट करतो. नंतरला येऊ किंवा नाही त्याच्यातून पाण्यामध्ये उतरणार. तर मित्रांनो, या इकडे तुम्हाला पाणी दाखवतो. काशी बीच या ठिकाणचं आहे बघा. तर पाणी आहे बघा, पाणी चांगला पाणी आहे बघा. दाखवतो, तुम्हाला दाखवू शकतो. तिथे माती पण वाईट आहे बघा. डहाणूसारखी माती नाही इथे. तुम्ही काशी बीचला व्हिजिट करू शकता. सगळं चांगलं आहे. इकडे डायरेक्ट ढगामध्ये माणसाला घालवतात. तुम्ही इकडे व्हिजिट करा, तुम्हाला समजेल कसं काशी बीच आहे. मी तर आलोय. आणि चाकून दाखव, पाणी चाकून दाखव. पाणी चाकून दाखव.
मित्रांनो आता मी अलिबाग काशीद बीच सोडतोय आणि घरी जातोय, बाय बाय करतोय. हे बघा ब्रिज क्रॉस केला आम्ही आणि आता निघतोय घरी, परत प्रवास करतो. चला, जर का असेल मध्ये व्हिडिओ वगैरे तर मी परत येईन. नॉन का असेल मध्ये तर मी परत येईन, नाहीतर नाही ना ब्लॉग एंड करण्यासाठी येईनच. ठीक आहे, भेटू परत. मित्रांनो आता आम्ही पोचलोय आमच्या घराच्या ठिकाणी आणि इथे आल्या आल्या तुम्ही बघू शकता भरघोस अशी ट्रॉफिक लागलेली. बघा ट्रॉफिक खूप आहे आणि काय बोलू शकतो, काय बोलू शकत नाही. बाहेर गेलो तर खूप चांगलं वाटतं आणि शहरामध्ये आल्यावर अशा प्रकारे आम्हाला ट्रॉफिक लागते. काय आम्ही बाहेर रोज गेलो प्रकारे तर पण traffic होतं. रोज असं आम्ही ट्रॉफिकच्या आम्ही face जिन- करतो traffic. रोज मी तर खूपच. हे बघा हा पण बोलतो दात दिसतो का दात नाही दिसत. दिसतात ना कांदे कांदे. माझी जीभ भाजलेली कॉफी पिली कॉफी पिली म्हणून गरम गरम कॉफी गरम चाय की प्याली. हे बघा मित्रांनो मोबाईलला कनेक्ट करून पण आपण सकाळचे पारा थोडा बघू शकतो. सुटीलाही बारा उभी कला तर चला दारा मित्रांनो आता इथेच मी सकाळचे ब्लॉग पारा एंड करतो सुटीलाही आणि वारा समाप्त करतो. उभी कला दारा आणि आपण चार जाऊ हजार घरी. वाला अरे थांब ना. गुंडा मुरली मीरा जावला. तुम्ही ट्रॉफिक बघा सध्या यायला तुम्ही गेलो ट्रॉफिक बघू शकता ना, नसेल दिसत तर मला विचारा, मी दाखवतो तुम्हाला ट्रॉफिक. दाखवायला ट्रॉफिक ये मेला बॉल त्यानं कावड्या चोर ही नाही जाण मला ती वरची लाईट लाव ना. ती वरची लाईट लाव ना. ये मेला बॉल त्यानं कावड्या चोर ही नाही जाण मला. उस्मान पारकर कोमरा रावला कुठली ती रांधावला. हा मग नाही दिसत कालोटी. रायडर जय श्रीराम दॅट्स जय श्रीराम. जय श्रीराम. बघा बघा ह्या पाय. चला भेटू मित्रांनो नंतरला. नंतर आपण आता जाम ट्रॉफिक झालेलं आहे, आम्ही आता घरी जातो. टेक केअर, बाय बाय. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नसेल केला तर बिलकुल करा, कारण की याला खूप गरज आहे सपोर्टची. सो मेहनत करतो तो. प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आणि माझ्याकडे लक्ष देऊ नका, मी काय पण बोलतो. हा याचा तोंड आहे, सकाळचे याचा तोंड आहे ना गट्टार आहे गट्टार. काय पण बोलत बसतो, तर याच्या मागं लागू नका. मी सभ्य आहे आणि हा काळच्या पारा होटला किडा आहे, चला मित्रांनो बाय बाय. टेक केअर, काळजी घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला समजेल काय काय केलं काय केलेलं नाही. काय केलेलं नाही ते पण तुम्ही समजा सांगा मग काय केलंय केले नाही ते आम्ही तुम्ही परत काय जाऊन करायला- करू. हा, ठीक आहे, काय करायला पाहिजे होतं ते पण हा. सांगा. चला बाय बाय, टेक केअर.